कुळदेवीच्या नावाने घरामध्ये उपवास करतात। बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की बायका तुम्हाला मंगळवार करताना दिसतील। कसं आहे, कुळदेवी म्हणली की तिच्यासाठी मंगळवार करण्याची प्रथा आहे, उपवास करतात। बऱ्याचदा फराळाचं खाऊन हा उपवास असतो किंवा नसतो। काही लोक नुसते फळ किंवा दूध घेतात आणि संध्याकाळी तो उपवास सोडतात। घरामध्ये शक्यतो काही ठिकाणी महिला करतानाच तुम्हाला दिसतील, पण जिथे महिलांची प्रकृती बीपीचा प्रॉब्लेम असतो, शुगरचा प्रॉब्लेम असतो किंवा विकनेस तब्येत हे नसते, मग अशा वेळेला घरातील एखाद्या पुरुषांनी जरी घरातला केला तरी चालतो। पण मंगळवार हा शक्यतो कुळदेवीच्या नावाने करावा। ज्यांची कोल्हापूरची अंबाबाई आहे तिचाच फक्त शुक्रवार येतो आणि यमाई देवीचा पण शुक्रवार येतो। बाकीच्या इतर कुलदेवी ज्या आहेत त्यांचा मंगळवार मानला जातो। म्हणजे तुळजाभवानी आहे, त्याच्यानंतर रेणुका आहे, यल्लम्माचा सुद्धा मंगळवारच आहे आणि सप्तशृंगीचा सुद्धा मंगळवार मानला जातो। साधारणतः ज्या देवीला शेंदूर भोगला जातो म्हणजे शेंदूर लावला जातो, त्याला शेंदूर लावणे असं म्हणत नाही, तर शेंदूर हा भोगला जातो, तर त्या देवीचा मंगळवार असतो, हे लक्षात ठेवा। तर अशी गोष्ट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुळाचार हा प्रत्येकाच्या घरामध्ये घडला पाहिजे। ज्यांना कुळदेवी कोण आहे, आपली कुलदेवी म्हणण्यापेक्षा कुळदेवी हा शब्द आहे, अख्ख्या कुळाची ती स्वामिनी आहे। आपल्या घरामध्ये जर का कुळाचार कुलदेवीचं जर का केलं जात नाही, तिथे घरामध्ये सुख शांती समाधान लागत नाही। घरामध्ये भांडणं, घरामध्ये आजारपण, वेगवेगळ्या गोष्टींचे अचानक त्रास, खर्च, अचानक घरामध्ये दुःख निर्माण होणं, घरामध्ये कोणाचं तरी अचानक सारखे मृत्यू होणं, वारंवार ॲक्सिडेंट होणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुळदेवीशी संबंधित येतात। मग त्यासाठी तिचं स्मरण आपल्याला राहावं आणि तिची आपण पूजा अर्चना करणं, तिचं स्मरण ठेवणं। उपवास तर असतोच, त्या दिवशी तुम्ही कुळदेवीचा तुम्ही म्हणजे काय वाचन असेल, स्तोत्र असेल, पाठ असेल तर तो त्या दिवशी करावा। आणि नक्की घरामध्ये कुलदेवीच्या नावाने एक तरी उपवास घरामध्ये आठवड्यातून जरूर व्हावा। तुम्हाला स्वतःला घरामध्ये शांती समाधान सुख नांदताना दिसेल। तर असा असतो कुळदेवीचा उपवास। अशाच व्हिडिओसह पुन्हा भेटेन, तोपर्यंत जय जगदंबा, जय भवानी।